प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी पास्टर अनिकेत चांदणे सलाम करतो. प्रियानो, यावेळेस देवाच्या वचनाचं आपण मनन करणार आहोत. यावेळेस स्तोत्र संहिता 107 अध्याय 17 ते 20 वचन आपण यावेळेस पाहणार आहोत. दावीद राजा या ठिकाणी असे म्हणत आहे, अविचार्यांना त्यांच्या दुराचरणामुळे व त्यांच्या दुष्कर्मामुळे पीडा भोगावी लागते. त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो. ते मृत्यूदारांजवळ पोहोचतात. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करीतो. नाशापासून त्यांचा बचाव करीतो. किती सुंदर असं हे देवाचं वचन आहे प्रियानो. बघा, परमेश्वराचा दास या ठिकाणी काय सांगत आहे पहा. अविचार्यांना त्यांच्या दुराचरणामुळे व त्यांच्या दुष्कर्मामुळे पीडा भोगावी लागते. आज अशी काही लोक आहेत ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. ते प्रभू येशूमध्ये विश्वास ठेवणारे असे आहेत, पण त्यांनी भविष्याच्या कोणत्याच गोष्टींचा विचार केला नाही आणि ते दुराचार आणि दुष्कर्म करू लागले. आणि देवाचं वचन म्हणतं त्याच्यामुळं त्यांना पीडा भोगावी लागली त्यांच्या जीवनामध्ये. देवाच्या लोकांनो, आज अशी बरीचशी मंडळी आहे, लोक आहेत जे प्रभू जवळ आले खरे, त्यांनी बाप्तिस्मा घेतला खरा, पण काही कालानंतर, काही दिवसानंतर त्यांनी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही आणि ते दुष्कर्म करू लागले, व्यसन करू लागले, वासना त्यांच्यामध्ये जागी झाली. ते चहाडी करू लागले, ते निंदकाच्या बैठकीत बसू लागले, ते एकमेकांचे चूक दोष दाखवू लागले. प्रीती करणं त्यांनी बंद केलं, प्रेम करणं त्यांनी बंद केलं. जगातले नाही तसले, जशी जगातली लोक स्टेटस ठेवतात त्या प्रकारचे विचाराचे ते स्टेटस ठेवू लागले. दावीद राजा या ठिकाणी असं म्हणतोय, ही अविचारी माणसं त्यांच्या या दुष्कर्मामुळं काही दिवसानंतर त्यांना पीडा भोगावी लागते. होय, माणूस म्हणतो, देवानं माझं असं का केलं, देवानं माझं तसं का केलं. पण देवाच्या लोकांनो, मला पीडा माझ्या जीवनामध्ये का आली, दुःख माझ्या जीवनामध्ये का आलेलं आहे, कारण मी अविचारी झालो. मी पुढील भविष्याच्या गोष्टींचा विचार केला नाही. मी देवापासून दूर गेलो, दुष्कर्मांकडे वळालो. त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये पीडा आली आणि मी ते दुःख, ते संकट भोगायला लागलेलो आहे. होय, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. परमेश्वर कधीच कोणावरती अन्याय करत नाही. तर तो उत्तम न्यायाधीश आहे. त्याच्यासारखा न्याय कोणीच करू शकणार नाही. इतका तो महान देव आहे. आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, आमच्या जीवनामध्ये त्रास येतो, आमच्या जीवनामध्ये संकट येतं. याचं कारण आपल्यामध्येच आहे. आम्ही अविचारी बनलो, आम्ही दूर गेलो प्रभूपासून, आम्ही दुष्कर्मांना जवळ केलं, जुन्या गोष्टींना जवळ केलं, वाईटाला, अशुद्धतेला जवळ केलं, म्हणून आमच्या जीवनामध्ये पीडा आलेली आहे. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आमच्या हातानं आम्ही अविचारी बनतो आणि ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखाला, संकटाला आमंत्रित करतो. पुढे देवाचं वचन असं म्हणतं, अविचार्यांना त्यांच्या दुराचरणामुळे व त्यांच्या दुष्कर्मामुळे पीडा भोगावी लागते. त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो. ते मृत्यूदारांजवळ पोहोचतात. यस, ते इतके अविचारी बनतात, प्रभू पासून लांब जातात. त्यांना समजत नाही की अरे, मी हे वाईट जर केलं तर माझ्या जीवनात काय गोष्टी घडतील, हे जर मी वाईटाला जवळ केलं तर माझ्या जीवनामध्ये किती मोठ्या गोष्टी पुढे घडतील. त्यांना जराही विचार येत नाही, जराही त्यांना कल्पना येत नाही. ते दुष्कर्म करतात, देवापासून दूर जातात, वाईटाला जवळ करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये पीडा येते. दावीद राजा त्या पीडेचं वर्णन इथं करून देत आहे. दावीद राजा म्हणतोय त्यांची पीडा इतकी असते की त्यांना अन्नाचा वीट येतो.
काही माणसं अशी झालेली आहेत बघा, जे अविचारी झाले होते, दूर गेले होते प्रभूपासून, दुष्कर्माला त्यांनी जवळ केलं होतं. आज त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे, त्यांना अन्न चव लागत नाही, कुठलाच पदार्थ त्यांना गोड लागत नाही. इतकं डेंजर त्यांची परिस्थिती झालेली आहे. त्यांच्या घरातली परिस्थिती झालेली आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती झालेली आहे, त्यांच्या लेकरा बाळांची परिस्थिती झालेली आहे, त्यांच्या संसाराची परिस्थिती झालेली आहे. अन्न पाणी सुद्धा त्यांना गोड लागत नाही. अविचारी जे असतात, पटकन एखाद्या अशुद्धतेला, वाईटाला जवळ करतात. येत्याल्या दिवसामध्ये अशी त्यांना पीडा भोगावी लागते. देवाचं वचन म्हणतं, त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो, ते मृत्यूदारांजवळ पोहोचतात. त्यांना एकच असं वाटतं की चला बाबा, आपण आपला जीव दिलेला बरा. हे आता आपल्याला सहन होत नाही, हे आर्थिक टंचाई आता सहन होत नाही, हे कर्ज सहन होत नाही, हा आजार सहन होत नाही, हे लेकरांचं, हे आपल्या मुलांचं, ह्या गोष्टी आता सहन होत नाहीत. चला आपण आपला जीव दिलेला बरा. बायबल म्हणतं ती पीडा इतकी मोठी होते, अन्न पाणी सुद्धा त्यांना खाऊ वाटत नाही, गोड लागत नाही. उलट त्यांना असं वाटतं की आपण आपला जीव दिलेला बरा. माणूस विचार करत नाही पाप करताना. माणूस विचार करत नाही की मी जर ही एखादी गोष्ट केली अशुद्धतेनं भरलेली, जी देवाला आवडत नाही, देवाने जी सांगितले करू नको, ती जर मी एखादी गोष्ट करतोय, विचार जराही करत नाही पुढील, देवाच्या लोकांनो लक्षात ठेवा, असं आमचं जीवन होऊन जाईल. अन्न पाणी गोड लागणार नाही, इतका पीडा आमच्या जीवनामध्ये येतील आणि जीवच दिलेला बरा असं माझं जीवन होऊन जाईल. म्हणून देवाच्या लोकांनो, मला यावेळेस तुम्हाला असं सांगायचं आहे, किंवा दावीद राजाला या ठिकाणी असं सांगायचं आहे, देवाचं वचन तुम्हाला या ठिकाणी असं म्हणत आहे, विचार करा. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा. सैतान भुलवतो, सैतान फसवतो, तुम्ही फसू नका, तुम्ही भूलू नका. विचार करा आणि त्याच्यापासून दूर जा, त्या वाईटापासून दूर जा. परमेश्वराचं भय धरा. होय, जो परमेश्वराचं भय धरतो, परमेश्वर त्याच्यावरती प्रीती करतो, परमेश्वर त्याच्यावरती प्रेम करतो. देवाचं भय धरा, विचार करा. मी जर ही एखादी गोष्ट केली तर माझं पुढचं जीवन कसं होईल? फार भयानक असं जीवन होऊन जाईल. इतक्या पीडा वाढतील. दुष्कर्म मी केल्यामुळं, ते वाईट मी केल्यामुळं मला अन्न पाणी सुद्धा गोड लागणार नाही, मला जीव दिलेला बरा वाटेल. म्हणून देवाच्या लोकांनो, ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि बायबल इथं पुढे असं सांगतं, ते संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करतो. तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करीतो. होय, आज जर एखाद्या भावाची, बहिणीची, एखाद्या तरुण भावाची, एखाद्या तरुण बहिणीची, एखाद्या वयस्कर आईची, आजोबांची अशी जर गोष्ट झाली असेल, तर मला त्यांना इथं सांगू वाटतं की दावीद राजा म्हणतो, देवाचं वचन या ठिकाणी असं म्हणतं, ते जर संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. होय होय, आज जर तुमची परिस्थिती अशी झालेली असेल, अन्न गोड लागत नाही, पीडावरती पीडा वाढत चाललेली आहे, जीव द्यावा असा वाटत आहे, एक चूक केलेली आहे किंवा भरपूर दुष्कर्म केलेले आहेत, विचार केला नाही भविष्याचा, पुढच्या गोष्टींचा, आणि आज मला इतकं पस्तावायला लागत आहे, अशा काही गोष्टी घडत आहेत. मला आज इथं तुम्हाला सांगू वाटतं, देवाचं वचन आज तुम्हाला असं म्हणत आहे, या क्लेशात, या संकटात तुम्ही परमेश्वराच्या जवळ या, त्याचा धावा करा, त्याला क्षमा मागा, त्याला चुकलं म्हणा, पुन्हा त्या गोष्टी करू नका. देवाचं वचन म्हणतं, तो त्यास त्या क्लेशातून मुक्त करील. होय, जर तुम्ही परमेश्वराकडे वळलात, होय, जर तुम्ही देवाकडे क्षमा मागाल, होय, जर तुम्ही म्हणाल की प्रभू मी चुकलो, मी पुन्हा त्या गोष्टी करणार नाही, मला क्षमा कर, आणि तुम्ही ज्यावेळेस प्रभूकडे धावा करचाल, बायबल या ठिकाणी म्हणतं, परमेश्वराचं वचन या ठिकाणी असं म्हणतं की प्रभू तुम्हाला त्या क्लेशातून मुक्त करील. होय, जरी तो कोणाला तुमच्या मुला मुलींचा टेन्शन असेल, प्रभू त्याच्यातून मार्ग काढील. होय, तुमच्या संसारातल्या पती पत्नींच्या काही गोष्टी असतील, होय, परमेश्वर व्यवस्थित करेल. आजी आजोबा
वयस्कर व्यक्तींचं काही असेल, त्यांचा आजार असेल, कोणाचं दुखणं असेल, होय परमेश्वर त्या त्रासातून तुम्हाला बाहेर काढेल. होय जर कोणी इथं कर्जात असेल, होय कोणी जर इथं आर्थिक टंचाईमध्ये असेल, परमेश्वर तुम्हाला त्या क्लेशातून बाहेर काढेल. फक्त तुम्ही एकच करा, या संकटाच्या समयी परमेश्वराकडे धावा करा, परमेश्वराला तुमच्या चुकींची क्षमा मागा. होय परमेश्वर तुम्हाला या संकटातून, या क्लेशातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या लोकांनो, देव तुमच्याकडं एक संदेश पाठवेल, आपल्या सेवकाकडून तो तुमच्याकडे निरोप पाठवत राहील आणि त्या सगळ्या गोष्टीतून, त्या नाशापासून तो तुमचा बचाव करेल. तो तुमच्या संगती राहील, तो तुमच्या सोबत राहील, तो कायम तुमच्याशी बोलत राहील. प्रिया परमेश्वर, फक्त या क्लेशात, या संकटाच्या वेळेस तुम्ही परमेश्वराकडे वळा. देवाचं वचन म्हणतं प्रिया, 99 मेंढरांपेक्षा जे मेंढरू हरवलेलं आहे ते ज्यावेळेस प्रभूला सापडतं त्यावेळेस मोठा आनंद होतो, स्वर्गात मोठा आनंद होतो. 99 नीतिमानांपेक्षा एक जो आहे पापी, तो ज्यावेळेस क्षमा मागतो त्यावेळेस स्वर्गात मोठ्या आनंदाचा गजर होतो. होय तुम्ही अविचारी झाला असाल, होय काही गोष्टी फसला असाल, तुम्ही सैतानाच्या त्या भूलताफ्यांना फसला असाल, तुम्हाला सहन करता आलं नसेल, तुम्ही त्याच्यात गुंतला गेला असाल, तुम्ही पडला असाल आणि तुम्हाला आता पीडा आलेली आहेत, संकट आलेली आहेत. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आई, माझे वडील, तुम्ही या ठिकाणी प्रभूकडे वळा, धावा करा, क्षमा मागा. तो प्रभू तुम्हाला त्या क्लेशातून सोडवेल आणि निरंतर तो तुमच्या सेवकाकडून, निरंतर तो वचनाच्या द्वारे तुमच्याशी अगुवाही करेल, तुम्हाला चालवेल आणि तुम्हाला त्या नाशापासून सोडवेल. देव तुम्हाला मुक्त करेल. या छोट्याशा संदेशात, या देवाच्या वचनात नक्कीच देवानं तुम्हाला सहाय्य केलेलं आहे, माझा विश्वास. प्रभूकडे या, प्रभू तुमची वाट पहा. संकट मोठं नाही, परमेश्वर मोठा आहे. कोणीही जीव, कोणीही मरण या गोष्टींचा विचार करू नका. तो परमेश्वर आमचा जीव वाचावा, आम्ही मरणाच्या छायेत जाऊ नये म्हणून त्याने एकुलता एक पुत्र दिलेला आहे. होय प्रिया, संकटाहूनही परमेश्वर मोठा आहे. तुम्ही त्याच्या जवळ या. तो पाणी उभा करतो, तो अग्नीची झळ लागू देत नाही. इतका तो महान अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे. तुम्ही त्याचा धावा करा. ज्या स्टेप मध्ये तुम्ही आहात त्याच्यातून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल. पण कोणीही जीव देऊ नका, कोणीही मरण उडवून घेऊ नका. देव आम्हाला सोडवणारा आहे. नक्कीच देव तुम्हाला जसं वचनात सांगितले त्याप्रमाणे तो तुम्हाला सोडवेल. देव आप या वचनातून तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.